नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल आर्य प्रबोधिनीमध्ये. तर आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 मधील पेपर 2 मधील सीसॅटचा पाठ पाहणार आहोत. सीसॅट मधील आपण स्पेसिफिकली मॅथ्सचा पाठ पाहणार आहोत. यामध्ये मॅथ्सचे साधारण 25 क्वेश्चन होते आणि 5 क्वेश्चन डिसिजन मेकिंगचे होते, ते पण आपण यामध्ये ॲड करूया. या पेपरमधले क्वेश्चन्स एकदम इझी होते, सोडवायला काही जास्त वेळ लागत नाही. येणाऱ्या MPSCच्या परीक्षांमध्ये या पेपरची तुम्हाला जरूर मदत होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. चला तर मग सुरू करूया. पहिला प्रश्न काय म्हणतो, संगणकाची किंमत पहिल्यांदा 5%ने वाढवली, नंतर 5%ने कमी केली. एकदम स्टँडर्ड प्रश्न आहे. 100 रुपये पकडा, त्याला 5%ने ॲडिशन केल्यावरती 105 होतात आणि त्यानंतर 5%ने कमी केले तर 105चे 5% किती होतात? 105चे 5% होतात 5.25. सो त्याचं काय होणार आहे, त्यावेळेस त्यांनी काय केलं, मूळ किमतीमध्ये काय फरक पडेल असं त्यांनी विचारलं आहे. 100मधून 5.25 वजा करायचे तर किती येतात? 99.75. तर आपल्याला काय फरक पडला आहे मूळ किमतीमध्ये? मूळ किमतीमध्ये 0.25चा फरक पडला आहे. सो ऑप्शन नंबर 4 एकदम करेक्ट येते. पुढचा प्रश्न बघा, हा एकदम लेंदी प्रश्न आहे डेटा इंटरप्रिटेशनचा. पदवी शिक्षणाला 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 5 मित्र पुन्हा भेटण्यासाठी जमले. विविध क्षेत्रात गुंतलेले आहेत. विधा वैज्ञानिक, डेटा सायंटिस्ट, शेतीतज्ञ म्हणजे ॲग्रिकल्चर स्पेशलिस्ट, शेतकरी फार्मर, सामाजिक कार्यकर्ता सोशल वर्कर आणि शिक्षणतज्ञ. त्यानंतर आहेत विधा वैज्ञानिक बेंगलुरूवरून आला, शेतीतज्ञ व शेतकरी दोन्ही पुण्यावरून आले. सो डेटा सायंटिस्ट समोर बेंगलूर आणि दोघांच्या पुढे पुणे असं लिहून ठेवा. जया सर्वात शेवटी आली कारण की ती हैदराबादवरून येणारी रेल्वे ढकलली व ती शेतकरी नाही. तो जया हैदराबादवरून आली आहे पण ती शेतकरी नाही आहे. आपल्याला तिथला एक ऑप्शन निघाला. विपुल हा विधा वैज्ञानिक, म्हणजे आता आपल्याला डेटा सायंटिस्टचे टोटल मिळाले. तर विपुल हा डेटा सायंटिस्ट आहे आणि तो बँगलोरवरून आला आहे. गिल्बर्ट पुण्याचा नाही आहे. सो आता इथे आपल्याला 2 ऑप्शन मिळतात आणि अन्य 2 मित्र दिनू आणि सिराज आहेत. एक मित्र मुंबईवरून आला आहे. सो गिल्बर्ट पुण्याचा नाही आहे, तर राहिला तो फक्त मुंबईचाच आहे, तिथं विषय संपतो. आणि 2 मित्र आहेत ते दिनू आणि सिराज, ते पुण्याचे, तेवढं तर कळतं आपल्याला. पण आपल्याला इथे एकदम क्लिअर कट समजत नाही की कोणाचा काय व्यवसाय आहे. दोघांपैकी कोणीही ॲग्रिकल्चर स्पेशलिस्ट असू शकतं, कोणीही फार्मर असू शकतं. परत एकदा चेक करूया. इथे जया आली हैदराबादवरून, त्यानंतर पुण्याचा गिल्बर्टचा आहे, तो पुण्याचा नाही आहे, तो असणार आहे मुंबईचा. आणि हे दोघं जण आहेत दिनू आणि सिराज, हे पुण्याचे आहेत. एवढंच फक्त आपल्याला कन्फर्म होते, बाकी कुठलाच बाकीचा डेटा कन्फर्म नाही आहे. त्यांनी प्रश्न विचारला आहे दिनूचा व्यवसाय निवडा. तो आहे शेतकरी पण असू शकतो आणि तो शेतीतज्ञ पण असू शकतो. त्यामुळे आपल्याला ऑप्शन नंबर 4 निवडावा लागेल, डेटा इन्सफिशियंट. हा प्रश्न बघा, मनोजने 70 प्रति किलो दराने 50 किलो तांदूळ खरेदी केले. 70चा रेट आहे आणि 50 किलो तांदूळ घेतलेत. आणि दुसरे 30 किलो तांदूळ काही दराने, तो काही दर एक्स पकडूया, एक्स गुणिले 30 या दराने त्यांनी घेतले. तर टोटल किती झालेत आपल्याला इथे? ही झाली त्याची खरेदी किंमत, कॉस्ट प्राईस. आता हे दोन्ही मिसळले, ते संपूर्ण तांदूळ 65 किलो दराने विकले आणि एकंदरीत 20% नफा मिळवला. तर हे कॉस्ट प्राईजवरती जेव्हा 20% नफा मिळवतोय म्हणजे काय झालं, 120 डिवायडेड बाय 100 या कॉस्ट प्राईजला आपण मल्टिप्लाय करायचा, इज इक्वल टू आपल्याला येणार आहे सेलिंग प्राईस. सेलिंग प्राईस त्यांनी दिली आपल्याला 65 रुपीज मल्टिप्लाय बाय टोटल किती आहे 50 अधिक 30. सो आपल्याला हे इक्वेशन मिळालं. यासाठी आपल्याला आता हे इक्वेशन आपल्याला एक्ससाठी सॉल्व करायचं आहे. काय येतं याचा आन्सर? 7 35 3500 प्लस 30x इंटू 120/100. इथं सॉल्व करून घेऊया. 0 0 गेले, 6/5 इज इक्वल टू 65 इंटू 80, 65 इंटू 80 आणि हे इकडचं तिकडे घेऊया 5/6. हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करता येते का बघा. 3 दुने 6, 40 दुने 80 आणि 4 पंचे 20, 200 झाले. 40 गुणिले 5 200 आणि आता हे 200 गुणिले 65 1300 आणि 3 तिकडे नेऊन मल्टिप्लाय करूया म्हणजे आपल्याला इक्वेशन सोपं होऊन जाईल. सो 3500 गुणिले 3, 3 0 0 0, 3 5 15 1, 3 3 9 1 10 प्लस 30 गुणिले 3 90x. सो आपल्याला एक इक्वेशन मिळालं, सरळ इक्वेशन. सो 90x इज इक्वल टू 10,500 मायनस 1300. तर 10,500 मायनस 13,000. सो 13,000 मायनस 10,500. सो किती आलं? 2,500 इज इक्वल टू एक्स. एक्स इज इक्वल टू 2500 अपॉन 90. सो 0 0 गेले,
म्हणजे आपल्याला काहीतरी पूर्णांक अपूर्णांकामध्ये मिळणार आहे. 9 दुने 18, उरले 7, 9 7 63, परत उरतात 7, सो 27.77 समथिंग येईल. सो ते राऊंड अबाउट होऊन 27.78 असं होणार आहे. सो ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न बघा. एका कपाटात 6 पुस्तके ठेवली आहेत. 6ही पुस्तकांना LMNOPQ अशी लेबल लावलेली आहेत. MPNQ ही लेबल लावलेल्या पुस्तकांची वेष्टने निळे असून, म्हणजे कवर ब्लू कवरचे आहेत, तर ब्लू कलरने लिहू आपण इथे MNPQ. ठीक आहे. उर्वरित पुस्तकांची वेष्टने लाल आहेत. सो उरले 2, कुठले कुठले, O आणि L. LMQ ही लेबल लावलेली पुस्तके नवीन असून उर्वरित जुनी आहेत. LMQ ही नवीन आहेत, बाकीची जुनी आहेत. LMN ही लेबल लावलेली पुस्तके कायद्याची आहेत. अजून एक त्यांनी डिस्टिंग्विश दिले. LMN ही कायद्याची पुस्तकं आहेत, उर्वरित पुस्तके अभियांत्रिकीची आहेत. तर कायद्याच्या कोणत्या पुस्तकांचे वेष्टन वेगळे आहे, तर कायद्याचे कुठले कुठले पुस्तक आहेत, LMN. आता त्याच्यामध्ये वेगळं काय दिसतं तुम्हाला, की L हे लाल कलरचं आहे, बाकीचे 2 पुस्तकं ब्लू कलरचे आहेत. सो सरळ सरळ आपला ऑप्शन येतोय ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न बघा. पुढे दिलेल्या 4 युक्तिवादातील प्रत्येक 3 विधाने बरोबर आहेत. पहिल्या 2 विधानांच्या आधारे केलेले तिसरे विधान तर्कदृष्ट्या योग्य निष्कर्ष असलेला संच निवडा. साना अभिनेत्री आहे, काही अभिनेत्री आकर्षक आहेत, सना आकर्षक आहे. ठीक आहे, यात नाहीच, बरोबर नाही होते ते. सर्व गायक देशभक्त आहेत, काही नर्तक व्यवस्थापक आहेत, काही नर्तक देशभक्त आहेत. हा पण नाही होते. काही स्त्रिया सैनिक आहेत, सर्व सैनिक देशभक्त आहेत. काही स्त्रिया देशभक्त आहेत, हो हा बरोबर येतोय. आणि सर्व अभिनेते देखणे आहेत, एडी अभिनेता नाही, तो देखणा नाही. ठीक आहे, हा पण नाही आहे. हा सरळ सरळ जरा कन्फ्युजिंग आहे, पण ऑप्शन नंबर 3 एकदम स्पष्ट येतोय. ठीक आहे. पुढचा बघा. पुढचा बघा. वर्तुळ व आयताची परिमिती समान आहे. आयताच्या बाजू 18 सेंटीमीटर आणि 26 सेंटीमीटर आहेत. सो आपल्याला आयताचं परिमिती काय येणार आहे, 2 × 18 + 26, म्हणजे बाजूंची बेरीज गुणिले 2. आणि त्याची काय परिमिती सर्कल एवढी आहे. सो परिमितीचं सूत्र काय, 2πr. सो इक्वेट करून घेतलं आपण तर 2 2 कॅन्सल होतात. πr म्हणजे काय, 22/7 × r. आणि इथे काय ते इथं काय ते 44. सो 22/7 मध्ये कॅल्क्युलेशन होतं, 2नी कॅन्सल होऊन जाईल. राहिले किती, 7. 7 दुने 2, 14. r = 14 येते. आता याचा फक्त एरिया काढायचा आपल्याला. सो πr² 22/7 × 14². सो 14चा स्क्वेअर काय, 276. सो 22/7 × 14चा स्क्वेअर. सो 7 दुने 14 इथे गेले. सो राहिले किती, 14 × 2. 22 × 2 44. 14 चोक 56, 6 उरले 5. 14 चोक 56, 5 61, 616. ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न बघा. पुढील आकृतीत प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणते पर्याय निवडा. सो सरळ सरळ दिसते, थोडासा वेळ लागू शकतो विचार करायला, पण एकदम सिंपल आहे हावाला. सगळ्यांची मल्टिप्लिकेशन केली, जर का ट्रायंगलच्या बाहेरच्या सर्व संख्यांची मल्टिप्लिकेशन केली आणि त्याला 10ने डिवाइड केलं तर तुम्हाला आतली संख्या मिळून जाते. सो असं करता करता आपल्याला तिथं ऑप्शन मिळून जातो. एकदम सिंपल आहे शेवटचा 32. पुढचा प्रश्न बघा. खालील प्रश्नांमध्ये 2 विधानांच्या अनुषंगाने 2 अनुमाने 1 आणि 2 दिलेले आहेत. खालील विधाने सर्वसामान्य विदित तथ्यांपेक्षा भिन्न असली तरी सत्य आहे समजायचं आहे. ओके, दुर्लक्ष करायचं बाकीच्या गोष्टींकडे, सत्य समजायचं. सर्व कलाकार धूम्रपान करणारे आहेत. ओके. ॲक्टर्स आणि स्मोकर्स, काही धूम्रपान करणारे मद्यपी आहेत. स्मोकर्स आणि ड्रिंकर्स, सर्व धूम्रपान करणारे कलाकार आहेत असं नाही आहे. काही मद्यपी धूम्रपान करणारे नाहीत, ते बरोबर आहे, कारण की तो पलीकडचा सर्कल येऊ शकतो तसा. म्हणून ऑप्शन नंबर 2 पहिलं बरोबर नाही आहे, सेकंड बरोबर आहे. पुढचं बघा. पर एक नंबर सिरीजचा प्रश्न आहे. खालील विधानात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. 52, 84, 124. हा एकदम प्रश्न टाईम कन्झ्युमिंग आहे, वेळ लागू शकतो प्रत्येकाला. सोडवताना जास्त विचार करायचा, 2-3 गोष्टींचा ट्राय करायचा, नसेल जमलं तर नाही, सोडून द्यायचा विषय. आता इथे काय आहे, हा जर का तुम्ही खूप म्हणजे टिंकर केलं तरच ते सापडतं, पण एकदम सिम्पल सोल्युशन आहे त्याचं. 52 कसं लिहू शकतो, 49 + 3. आणि 84 कसं लिहू शकतो, 81 + 3. सो काय ते 7² + 3, 9² + 3. 124 कसं लिहू शकतो मग, 11² + 3. सो पुढचं काय येणार, 13² + 3. सो 13चा स्क्वेअर काय आहे, 169. 169 + 3 इज 172. सो ऑप्शन नंबर 2.
परत टाईम जातो आहे आपल्याला इथे. सो टाईम वाचवायचा आहे, पुढचा प्रश्न घ्यायचा आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी बरोबर पर्याय निवडा. ब्लॉक्डचं काय येते? आता इथे सरळ सरळ आता बघितलं तुम्ही जर का पेपर सुरू व्हायच्या आधी लिहून घेतलं आहे असं ABCDEFGHIJKLMNOP, आपल्याला यासारखं लिहायचं आहे. एमपासून उलटं लिहून घ्यायचं आहे. मग त्यावेळेस आता मी लिहायला सांगतो दरवेळेस, तर ते का लिहायला सांगतो तुम्हाला लगेच कळेल. बीच्या अपोजिट आहे वाय, ठीक आहे. एलच्या अपोजिट काय आहे? ओ. तिथे इथे सरळ दिसते. जर का आपण असे मांडणीमध्ये लिहिलं तर आपल्याला सरळ सरळ लगेच उत्तर निघून जाते. फक्त त्यांनी आता काय केलं आपल्याला, ठीक आहे. तर OZFMXSचं अपोजिट काय येते? ओचं अपोजिट आहे एल, झेडचा अपोजिट आहे ए, एफचा अपोजिट आहे यू, एमचा अपोजिट आहे एन, एक्सचा अपोजिट आहे सी आणि एसचा अपोजिट आहे एच. ठीक आहे. ऑप्शन नंबर 4 आपल्याला सरळ सरळ त्याचं उत्तर मिळून जाते. ठीक आहे. लॉन्च असा आपला सिक्वेन्स येतोय. हा प्रश्न बघा. एका वर्तुळाकार टेबलाभोवती आपण सर्कल काढून घेऊया. परत वाचा. एका वर्तुळाकार टेबलाभोवती स्वप्नील, अनिल, दीपक, प्रशांत आणि सुनील केंद्राकडे तोंड करून उभे आहेत. अनिल, सुनील यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे. आता 5ही जणांच्या पोझिशन मार्क करून घेऊया आपण. 1 2 3 4 5. ठीक आहे. अनिल आणि सुनील यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे. इथे प्रशांत येईल. दीपक सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूचा आहे. दीपक इथे आला. राहिला कोण? स्वप्नील. प्रश्न काय विचारला आहे? स्वप्नीलच्या उजव्या बाजूस कोण असेल? स्वप्नीलच्या उजव्या बाजूस अनिल आहे. ऑप्शन नंबर 3. अतिशय सिंपल प्रश्न. पुढचा प्रश्न बघा. पी हे क्यू पेक्षा लहान आहे, क्यू हे आर पेक्षा मोठे नाही. सो पी इज स्मॉलर दॅन क्यू आणि क्यू इज स्मॉलर दॅन ऑर इक्वल टू आर. ठीक आहे. एस हे टी पेक्षा मोठे आहे, एस इज ग्रेटर दॅन टी, पण यू पेक्षा लहान आहे, स्मॉलर दॅन यू. यू हे पी पेक्षा मोठे नाही, यू इज स्मॉलर दॅन ऑर इक्वल टू पी. कोणते विधान सत्य नाही? एस हे दोघांपेक्षा लहान आहे, तर इथे आपल्याला संपूर्ण सिरीज मिळाली आहे. एसपेक्षा दोघे लहान आहेत का? तर एसपेक्षा एकच लहान आहे. क्यू हे यू पेक्षा मोठे आहे, क्यू हे यू पेक्षा मोठे आहे, हो बरोबर. पी हे आर पेक्षा लहान आहे, बरोबर आहे, पहिलंच लाईन. पी पेक्षा दोघे मोठे आहेत, हे पण बरोबर आहे, क्यू आणि आर. सो आपल्याला 3 ऑप्शन बरोबर निघत आहेत इथे आणि एक ऑप्शन चुकीचं आहे. त्यांनी काय विचारलं आहे? कोणते विधान सत्य नाही? ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न बघा. सुरेश, रमेश, गणेश यांनी एका व्यवसायात ठराविक गुंतवणूक करून भागीदारी सुरू केली. 1 वर्षानंतर अनुक्रमे 2600, 3900 आणि 6500 नफा मिळवला. आता त्यांचा रेशो काढूया. 2600, 3900 आणि 6500. तर आपल्याला सरळ सरळ दिसते ह्यांचं काय एक रेशो निघते. 13ने डिवाइड होते. 13 दुने 26, 13 39, 13 5 65, 2:3:5. तर पुढचं वाक्य त्यांचे भांडवल अनुक्रमे 2, 3, 5 प्रमाणात होते. बरोबर, 2:3:5 सरळ सरळ दिसते. गणेशची गुंतवणूक सुरुवातीच्या एकूण भांडवलाच्या 60% पेक्षा जास्त होती. आता जर आपण ॲडिशन केली, गणेशची गुंतवणूक आहे 5 आणि त्या दोघांची गुंतवणूक आहे 2:3, तर दोघांची ॲडिशन पण 5 होती आहे. सो इथे सरळ सरळ दिसते की 50%च इन्व्हेस्टमेंट आहे. सो ऑप्शन नंबर 2 हा चुकीचा आहे त्यांनी दिलेला. म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय नंबर 1, फक्त 1 बरोबर. पुढचा क्वेश्चन बघा. 1710 रुपये रक्कम ए, बी आणि सी या 3 व्यक्तीत वाटली. 1710 ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 1710. एला मिळालेल्या रकमेची 4 पट, बीला मिळालेल्या रकमेची 6 पट आणि सीला मिळालेल्या रकमेची 9 पट समान असल्यास 4A इज इक्वल टू 6B इज इक्वल टू 9C. ठीक आहे. आता आपल्याला 2 इक्वेशन मिळत आहेत, तर याच्यावरून आपण एक व्हॅल्यू काढून बघूया. 4A इज इक्वल टू 9C, सो A इज इक्वल टू 9/4C आणि 6B इज इक्वल टू 9C, सो B इज इक्वल टू 9C/6. त्याचं कॅन्सल आउट करूया. 3 डिव्हिजन होतं, 3C/2. ठीक आहे. आपल्याला आता याने बीची व्हॅल्यू आपण त्या पहिल्या इक्वेशनमध्ये टाकूया. 9/4C प्लस 3C/2 प्लस C इज इक्वल टू 1710. आता लसावी या दोघांचा 4 येतोय, सो 4 तिकडे घेऊया. 9C प्लस 6C प्लस 4C इज इक्वल टू 1710 गुणिले 4. आता ॲडिशन करा. येथे टोटल 6 4 10 प्लस 9 19C इज इक्वल टू 1710 प्लस 4. ठीक आहे. आता 19 9 71 असे, सो इकडे येतं 90 गुणिले 4 इज इक्वल टू 360. सो सीची व्हॅल्यू मिळाली 360. ती पहिल्या आपण एच्या इक्वेशनमध्ये टाकूया. 9/4 इज इक्वल टू 360. 4 9 36, सो 90 गुणिले 9 810. सो एची व्हॅल्यू मिळाली, सीची व्हॅल्यू मिळाली. प्रश्न काय विचारले? ए आणि सी यांच्या रकमेतील फरक किती? सो 810 वजा 360 450. ऑप्शन नंबर 2. एकदम टाईम कन्झ्युमिंग प्रश्न आहे, पण सोपा आहे. पुढचा बघा. 2 ट्रेन समांतर ट्रॅकवर एकमेकांकडे जात आहेत.
एकमेकांकडे जात आहेत. ट्रेन ए 200 मीटर लांब आहे आणि 50 किलोमीटर प्रति तास गतीने चालली आहे. ट्रेन बी 250 मीटर लांब आहे आणि 40 किलोमीटर गतीने चाललेली आहे. ट्रेन एकमेकांना पार करण्यासाठी किती वेळ लागेल? आता दोन्ही ट्रेन एकमेकांकडे चालल्यात, सो त्यांच्या स्पीडची ॲडिशन होणार. स्पीडचा फॉर्म्युला काय? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. इथे आपल्याला स्पीड काय माहिती आहे? आपल्याला 50 + 40. पण आता किलोमीटर पर आरमध्ये आहे, सो आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो 5/18 इज इक्वल टू डिस्टन्स दिलेलं आहे आपल्याला 200 मीटर प्लस 250 मीटर्स, सो 450 मीटर्स येणार आहे. डिवायडेड बाय आपल्याला टाईम काढायचं आहे. सो इथं आपल्याला सरळ सरळ इक्वेशन येते आहे. 50 + 40 90 येतो आहे. आपण इथं डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करायच्या ऐवजी कॅन्सल आउट करूया. 9 × 5 = 45, सो 450 इकडं कॅन्सल होते आणि येथे खाली आपल्याला ऑप्शन टी इज इक्वल टू 18. सिम्पल सरळ आहे ऑप्शन नंबर 3. तुम्हाला जर का पटापट कॅल्क्युलेशन जमले तर पेपर सॉल्व करायला कमी वेळ लागतो. त्यामुळे ऑब्झर्व करायचं, कॅल्क्युलेशन सिम्पल करायचा प्रयत्न करायचा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ही एक पझल आहे. ACE इज टू 2610, LOQ इज इक्वल टू व्हॉट. आता तुम्हाला अल्फाबेटची पोझिशनल व्हॅल्यू माहिती असेल तर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायला जास्त वेळ लागणार नाही आहे. एची पोझिशनल व्हॅल्यू आहे 1, त्याला 2नी मल्टिप्लाय केलं सो 2 आलं. सीची पोझिशनल व्हॅल्यू आहे 3, त्याला 2नी मल्टिप्लाय केलं 6 आलं. ईची पोझिशनल व्हॅल्यू आहे 5, त्याला 2नी मल्टिप्लाय केलं 10 आलं. सो आपल्याला इथं त्यांचं मिळतं 2610चं लॉजिक. सो LOQ काय करायचं? एलची पोझिशन आहे 12, त्याला 2नी मल्टिप्लाय केलं 24 आलं. आपल्याला इथे एक ऑप्शन एलिमिनेट होतोय का? हां, पहिलं एकच ऑप्शन आहे, पण आपण त्याशिवाय तरी पण आपण चेक करूया. ओची पोझिशनल व्हॅल्यू आहे 15, त्याला 2नी मल्टिप्लाय केलं 30 आलं. क्यूची पोझिशनल व्हॅल्यू आहे 17, त्याला 2नी मल्टिप्लाय केलं 34 आलं. आता तुम्हाला इथे कुठल्याही अल्फाबेटची पोझिशनल व्हॅल्यू माहिती असते तर तुम्ही सरळ सरळ क्वेश्चन्स पटकन सॉल्व करू शकला असता. पुढचा प्रश्न बघा, एका शाळेतील 425 विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणात असे आढळून आले की 115 जण सफरचंदाचा रस पितात, 160 जण संत्र्याचा रस पितात आणि 80 जण सफरचंद व संत्री दोन्हीचा रस पितात. ठीक आहे, आता 3 ग्रुप दिलेत आणि किती विद्यार्थी सफरचंद व संत्री या दोन्हीपैकी कोणत्याही फळाचा रस पित नाहीत. चौथा ग्रुप त्यांनी विचारला आहे. टोटल संख्या आपल्याला माहिती आहे 425. सो इथे काय करायचं? सफरचंद आणि संत्र्याचा रस पिणारी संख्यांमधून आपल्याला दोन्हीचा रस पिणारी संख्या वजा करायची आहेत, कारण की ते डबल काउंट होतं आहे. सो 115 + 160 वजा 80 आणि ही संख्या आपल्याला टोटल 425 मधून वजा करायची आहे. सो आपण इक्वल टू करून घेऊया. 425 वजा 115 अधिक 160 वजा 80. सो 425 वजा आतमध्ये काय येणारे कंसाचे 80 कॅन्सल होतात. 160 वजा 80 80, 115 अधिक 80 195. सो 425 वजा 195 230. ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न बघा, सिलोजिझमचा प्रश्न आहे. वेन डायग्रॅम आणि सिलोजिझमवरती त्यांनी असंख्य प्रश्न विचारलेत, त्यामुळे ह्या टॉपिक आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहेत. सर्व पेन हे कागद आहेत. पेन हे कागद आहेत, ठीक आहे. त्यानंतर काही कागद हे ब्लेड्स आहेत, इंटरसेक्टिंग सर्कल. सर्व ब्लेड्स हे चाकू आहेत, मोठा सर्कल येणार. ओके. काही चाकू कागद आहेत, आहेत, ठीक आहे, पहिलं बरोबर येते. त्यानंतर काही ब्लेड्स पेन आहेत, ते काय सरळ सरळ दिसत नाही आहे, ओढून ताणून आणायचं नाही आहे, त्यामुळे फक्त ऑप्शन नंबर 1 निष्कर्ष 1चे अनुसरण होते. परत एक सिलोजिझमचा प्रश्न. दिलेल्या संचासाठी उपलब्ध पर्यायामधून योग्य प्रातिनिधिक आकृतीची निवड करा. महिला, विधवा, माता. आता तुम्ही जर या गोष्टी बघितल्या, संच बघितला, तर तुम्हाला एक कळून जाईल की तो संच कसा असला पाहिजे. इथे बाकीच्या कुठल्याच गोष्टी इथं मॅच होत नाहीत, पण तिसरंवाला मॅच होतो आहे, ठीक आहे. थोडंसं लॉजिक लावलं तर दिसतंय. काय आहे? सर्व महिला आहेत, त्यातल्या काही माता असतील आणि त्यातल्या काही विधवा असतील. मग त्या इंटरसेक्टिंगमध्ये तुम्हाला सिम्पलमध्ये मिळून जातं की एक महिला आहे, ती विधवा आहे, ती मातासुद्धा आहे, ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 जास्त योग्य आहे. पुढचा घ्या. परत एक सिलोजिझमचा प्रश्न आहे. हा जरा ट्रिकी प्रश्न आहे, नीट बघा. सर्व कायदे नियम आहेत, काही नियम लवचिक आहेत. ओके, सर्व कायदे लॉज नियम आहेत, रूल्स आहेत. काही नियम लवचिक आहेत, रूल्स आर फ्लेक्झिबल, ठीक आहे. आणि कोणतीही लवचिक गोष्ट कायमस्वरूपी नाही. ओके, नो फ्लेक्झिबल थिंग इज परमनंट. सो इथे आपल्याला एक वेगळा सर्कल येणार आहे साईडला, तो सर्कल आपल्याला असणार आहे परमनंटचा, ठीक आहे. नो थिंग इज परमनंट. ओके. त्यानंतर निष्कर्ष बघा. काही कायदे कायमस्वरूपी नाहीत, ठीक आहे, सरळ सरळ आहे. त्यानंतर सर्व कायदे कायमस्वरूपी आहेत. आता आपण जर बघितलं, आपल्याला आयोगाने याचं उत्तर 3 असं दिलेलं आहे. दोन्ही निश्चित बरोबर आहेत. जर काय दोन्ही निष्कर्ष तुम्ही बघितले तर हे दोन्ही निष्कर्ष एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी नाही आहेत. जर का तुम्ही पहिलं लिहिलं काही कायदे कायमस्वरूपी नाहीत, तर तुम्हाला दुसरंवालं येत नाही की सर्व कायदे कायमस्वरूपी आहेत. त्यामुळे इथे ऑप्शन नंबर 3 तर नक्कीच नसायला पाहिजे, पण आपला माननीय आयोग आहे त्यांनी उत्तर दिले, त्यामुळे आपण ते धरून चालूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, रँकिंगचा प्रश्न आहे. एका प्रतियोगितेत
5 विद्यार्थी अमित, बीना, सीता, दिनेश, ईशा क्रमवारीत खालील प्रकारे आहेत. अमितचा बीनापेक्षा वरचा क्रमांक आहे. अमितचा बीनापेक्षा वरचा क्रमांक आहे पण सीतापेक्षा खालचा क्रमांक आहे. SAB असं येईल. दिनेशचा ईशापेक्षा खालचा क्रमांक आहे पण अमितपेक्षा वरचा क्रमांक आहे. ओके, सो दिनेश अमितपेक्षा वरती आहे आणि ईशापेक्षा खाली आहे. सो IDA असं यायला पाहिजे. ईशा पहिल्या क्रमांकावर नाही. सो आता इथं आपल्याला कळते की SIDAB असा सिक्वेन्स असायलाच पाहिजे. ठीक आहे, तो एकदा क्रॉस व्हेरीफाय करून घ्या. अमितचा बीनापेक्षा वरचा क्रमांक आहे आणि सीतापेक्षा खालचा क्रमांक आहे. ओके, दिनेशचा ईशापेक्षा खालचा क्रमांक आहे पण अमितपेक्षा वरचा क्रमांक आहे, तो पण आहे आणि ईशा पहिल्या क्रमांकावर नाही. सो तिन्ही क्रायटेरिया होतात. सो उच्च गुणवत्तेनुसार बीनाचा क्रमांक काय आहे, तर आपला ऑप्शन असणार आहे 5वा, वरतून खाली 5वा नंबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. वडिलांच्या लग्नानंतर 2 वर्षांनी आयुष्य जन्म झाला. त्याची आई वडिलांपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. ओके, सो मदर प्लस 5 इज इक्वल टू फादर. सिंपल इक्वेशन आहे. पण 10 वर्षांच्या आयुषपेक्षा ती 20 वर्षांनी मोठी आहे. सो जर आयुष 10 वर्षाचा असेल तर आई 20 वर्षांनी मोठी म्हणजे 30 वर्षाची असणार आहे. सो आता जेव्हा आई 30 वर्षाची आहे तर फादर किती असणार आहे, 35. ओके, तर त्यांचं 10 वर्षापूर्वी आयुष झाला असेल तर फादर त्यावेळेस किती वर्षाचे असणार आहेत, 35 मायनस 10. सो इट विल बी 25. सिंपल क्वेश्चन. त्यानंतर त्यांनी विचारले वडिलांचं लग्न कोणत्या वयात झालं आहे, तर लग्नानंतर 2 वर्षांनी आयुष झाला होता. सो 25 मायनस 2 इट विल बी 23. ऑप्शन नंबर 1. प्रश्न काय विचारले ते नीट वाचायचं. त्याच्यामध्ये 25 असा पण ऑप्शन आहे. सो चुकून तो टिक होऊ शकतो. पुढचा प्रश्न बघा. 2 विधाने A आणि B दिलेली आहेत. ही विधाने स्वतंत्र कारणांचे सामान्य कारण असू शकतात किंवा परिणाम असू शकतात. त्यापैकी एक विधान दुसऱ्या विधानाचा परिणाम असू शकते. दोन्ही विधाने वाचा. खालीलपैकी कोणता पर्याय उत्तर आहे ते खालीलपैकी कोणता उत्तर पर्याय या 2 विधानांमधील संबंध व्यवस्थित दाखवतो ते ठरवा. विधान A काय म्हणते, डिपार्टमेंटल स्टोअरच्या मालकाने दुकानावर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे लावले. ठीक आहे. विधान B, डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अधिक उत्पादने गहाळ झाल्याची तक्रार केली. आता हे पहिलं सेंटेन्स नसायला पाहिजे, दुसरं सेकंड त्याचा परिणाम असायला पाहिजे. पहिल्यांदा वस्तू गहाळ झाल्या, त्यानंतर त्यांनी ते बघण्यासाठी कॅमेरे लावले. सिंपल लॉजिक आहे. ऑप्शन नंबर 2 विधान B हे कारण आहे, विधान A त्याचा परिणाम आहे. पुढचा प्रश्न बघा. कमलला नयनपेक्षा जास्त परंतु आरतीपेक्षा कमी गुण मिळाले. परत रँकिंगचा प्रश्न आहे. रेखाला नीलमपेक्षा जास्त परंतु आरतीपेक्षा कमी गुण मिळाले. सो कमलला नयनपेक्षा जास्त पण आरतीपेक्षा कमी. सो कमल इज ग्रेटर दॅन नयन but लेस दॅन आरती. रेखाला नीलमपेक्षा जास्त परंतु आरतीपेक्षा कमी. रेखा इज ग्रेटर दॅन नीलम लेसर दॅन आरती. पुढचा, नीलमला नयनपेक्षा जास्त परंतु कमलपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. नीलमला नयनपेक्षा जास्त परंतु कमलपेक्षा कमी. सो नीलम इज ग्रेटर दॅन नयन बट स्मॉलर दॅन कमल. कमलला रेखापेक्षा कमी पण नयनपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. सो हा तो एस्टॅब्लिश्डच आहे. ठीक आहे. मागच्या लाईनमध्ये उच्च गुणवत्तेच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे. आता आपल्याला याच्यावरनं काय लाईन मिळते का, सर्वात जास्त कोणाला आहेत, नयन, त्यानंतर नीलम, त्यानंतर कमल, त्यानंतर रेखा, त्यानंतर आरती. असा आपल्याला एक सिक्वेन्स मिळून जातो आहे. ठीक आहे. सो सर्व उच्च गुणवत्तेच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर कोण असेल, तर रेखा येते. ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न बघा. ब्लड रिलेशनचा क्वेश्चन आहे. ए हा बीचा मुलगा आहे, सी ही बीची पत्नी आहे. ए हा बीचा मुलगा आहे. ओके, बीचं जेंडर माहीत नाही. सी ही बीची पत्नी आहे. सो बी इज मेल, सी इज फिमेल. ठीक आहे. डी ही एची बहीण आहे. सो डी इज फिमेल. दोघांची मुलगी आहे सी आणि बीची. ईचे डीशी लग्न झालेले आहे. ई इज मेल. तर सीचा ईशी काय संबंध आहे, सो सी ईच्या बायकोची आई आहे. सो ईची सासू असणार आहे. ऑप्शन नंबर 2. अशा प्रकारे आपले 25 रिझनिंग आणि मॅथ्सचे प्रश्न संपलेले आहेत. यामध्ये बऱ्यापैकी स्कोप आपल्याला दिसतो तो वेन डायग्रॅम, सिलोजिझम ज्याच्यावरती त्यांचा भर आहे. त्यानंतर इक्वेशन मेकिंग वगैरेवरती क्वेश्चन्स जास्त आहेत. आपल्याला वेळ पुरतो व्यवस्थित, काही जास्त वेळ लागत नाही या पेपरमध्ये. आणि पॅसेजेस वगैरे पण एकदम सिम्पलमध्ये होते. एका दुसराच पॅसेज थोडा डिफिकल्ट होता. आता आपण डिसिजन मेकिंगचे प्रश्न घेऊया.
पहिला प्रश्न बघा, तुम्ही एका महिन्याकरता तुमच्या 2 सहकाऱ्यांसोबत एका प्रकल्पावर काम करत आहात. त्या दोघांना नेहमीच सोबत काम करणे अडचणीचे होते. परंतु सध्या परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 2 आठवड्याच राहिले असताना दोघांमध्ये मतभेदांमध्ये प्रकल्पाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. कामामध्ये अधिक चुका होत आहेत आणि एकमेकांची बोलणं बंद केलं आहे. तुम्ही कशा प्रकारे हाताळाल? आता पहिला घ्या, तुमच्या सहकाऱ्यांच्या चुका दुरुस्त करण्यासाठी जास्त वेळ काम कराल. ठीक आहे, हा तर सरळ सरळ ऑप्शन नाही आहे. तुमच्या सहकाऱ्यांसोबत एक मीटिंग घेऊन त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत कराल. त्या दोघांसोबत वेगवेगळी मीटिंग घेऊन त्यांच्या बाजू समजून घ्याल. ठीक आहे, 2 ऑप्शन जरा त्यातल्या त्यात बरे वाटत आहेत. आणि त्यानंतर चौथा येतो, प्रकल्पावर दुष्परिणाम होतो याकरता दोघांचे नातेसंबंध सुधारण्यास सांगाल. ठीक आहे, नुसतंच सांगतायत. सो हा ऑप्शन नसणार आहे. 2 किंवा 3 पैकी असेल. सो आपण तिसरावाला ऑप्शन बघूया. तिसरावाला ऑप्शन जास्त ॲप्रोप्रिएट आहे. त्या दोघांमध्ये वेगवेगळी मीटिंग घेऊन बाजू समजून घ्याल. तर आता हा वाला ऑप्शन आहे, त्याला आपण 1 मार्क देऊया. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे त्याला 1.5 मार्क देऊया आणि तिसरा ऑप्शनला 2.5 मार्क देऊया. अशा प्रकारे आपल्याला इथे हँडल करायचे ते प्रश्न. सो तुमचा 2 किंवा 3 मध्ये ऑप्शन येऊ शकतो. आयोगाने याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 दिलेलं आहे. पुढचा वाला बघा, संस्थेतील एका व्यापक अंतर्गत सर्वेक्षणाचा भाग म्हणून नोकरीतील समाधानाची पातळी जाणून घेण्यासाठी तुम्ही अनेक विभागांना एक सर्वेक्षण पाठवले आहे. जेव्हा त्यांचे निकाल येतात तेव्हा तुमच्या लक्षात येते की असमाधानाचे सर्वात मोठे कारण पगाराची पातळी असल्याचे दिसते. तथापि तुमच्या व्यवस्थापकाने असं सुचवले आहे की वास्तविक पाहता कर्मचारी त्यांच्या पगारावर समाधानी आहेत आणि सर्वेक्षणाकडे वेगळे अधिक पगाराची मागणी करण्यासाठी एक संधी म्हणून पाहतात. सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी वेळ किंवा निधी उपलब्ध नाही आणि तुम्हाला पुढे कसे जायचे ठरवायचे आहे. यावर सर्वात प्रभावी उत्तर काय असेल? आता आपल्याला काय करायचे आहे, सगळे ऑप्शन्स बघून घ्या. ही एक सामान्य पद्धत आहे का हे पाहण्यासाठी अशा प्रकारच्या इतर सर्वेक्षणांवर थोडे ऑनलाईन संशोधन करा. या निरीक्षणाचा अहवाल शिफारसीमध्ये समावेश करा. ओके, ठीक आहे, बघू. तुमच्या व्यवस्थापकाचे मत स्वीकारा आणि तुमचा सारांश अहवाल शिफारसीमध्ये यावर प्रकाश टाका. ठीक आहे, करू शकतो. मूळ डेटा स्वीकारा. सारांश अहवाल व शिफारसी तयार करताना तुमच्या व्यवस्थापकाच्या विश्लेषणाचा समावेश टाळा. असं पण करू शकतो आपण, पण युजली डे टू डे लाईफमध्ये होत नाही. पगाराच्या पातळी संदर्भात सर्वेक्षणाचा निकाल अस्पष्ट असल्याचे घोषित करा. त्याऐवजी सर्वेक्षणाच्या दुसऱ्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करा. आता इथे 4चे 4 ऑप्शन असे आहेत की ते थोडेसे कन्फ्युजिंग आहेत. कुठलं उत्तर द्यायचं ते कळत नाही, त्यामुळे तुम्हाला थोडंसं इथं लॉजिक लावणं जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, कुठला प्रश्न असा आहे की तो तुम्ही 100% झिरो करू शकता, तो वाला ऑप्शन पहिल्यांदा एलिमिनेट करायचा आहे आपल्याला. तर इथे आपण कुठला ऑप्शन एलिमिनेट करू शकतो? ऑप्शन नंबर 3 एलिमिनेट करू शकतो, कारण की व्यवस्थापक जो आहे त्याचा रिअल लाईफमध्ये आपण ह्या गोष्टी अशा घडत नाहीत. रिअल लाईफमध्ये आपण व्यवस्थापनाच्या गोष्टी आपल्याला ॲक्सेप्ट कराव्या लागतात. त्यानंतर सर्वात जास्त बेटर ऑप्शन कुठला आहे? तर ऑप्शन नंबर 4, पगाराच्या पातळी संदर्भात निकाल अस्पष्ट असल्याचे घोषित करू शकतो आणि दुसऱ्या सर्वेक्षणावर केंद्रित करू शकतो. ज्यावेळी अशा प्रकारचे कन्फ्युजन प्रश्न येतात त्यावेळेस आपण झिरोवाला ऑप्शन एलिमिनेट केला तरी आपल्याला जास्त फायद्याचं ठरतं. पुढचा बघा, तुम्ही अनेक वर्षापासून एका बहुराष्ट्रीय कंपनीत प्रकल्प प्रमुख म्हणून कार्यरत आहात. तुमच्या असे लक्षात येते की बाजाराचा कल बदलल्याने तुम्ही 6 महिन्यापासून नेतृत्व करत असलेल्या एका प्रकल्पाची मुख्य उद्दिष्टे पूर्ण होऊ शकत नाहीत. तुम्ही काय कराल? आधीच खर्च झालेला वेळ आणि पैसा वाया जाऊ नये यासाठी प्रकल्प नियोजनाप्रमाणे सुरू ठेवेल. बाजाराचा कल मध्ये बदल होण्याची वाट पाहण्यासाठी प्रकल्प एका वर्षासाठी पुढे ढकलेल. मी प्रमुखांना माहिती सादर करेन आणि प्रकल्पाची दिशा बदलण्याची किंवा समाप्त करण्याची शिफारस करेन. मी माझ्या पदाचा राजीनामा देईल जेणेकरून प्रकल्पाच्या अपयशाची जबाबदारी माझी राहणार नाही. आता इथं सरळ सरळ करते की चौथावाला तुम्ही जबाबदारी झटकताय, त्यामुळे त्याचा आन्सर आपल्याला 0 असणार आहे. बाकी पहिले 2मध्ये थोडंसं लॉजिक कमी लागतंय, पण ॲज अ प्रमुख, ॲज अ हेड तुमची जबाबदारी काय असणार आहे की तुम्ही स्वतःवरती रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन वरती तुमच्या वरिष्ठांना कळवून त्याच्यावरती काहीतरी डिसिजन घेणं. म्हणून ऑप्शन नंबर 3 जास्त सोयीस्कर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, तुम्ही तुमचा मित्र प्रशांत एका जवळच्या मॉलमध्ये खरेदीसाठी गेला आहात. तेथे तुम्ही दोघे एका पुस्तकाच्या दुकानात गेलात. थोड्या वेळाने तुम्ही तिथून बाहेर पडताना त्या दुकानातील चोरी प्रतिबंधक अलार्म वाजू लागल्याने तेथील सुरक्षा रक्षकांनी तुम्हाला दोघांना थांबवले आणि तपासण्यासाठी अडवले. तुमच्यासाठी धक्कादायक गोष्ट म्हणजे प्रशांतने त्याच्या जॅकेटच्या खिशात लपवलेले पुस्तक सापडले. तुम्ही ही परिस्थिती कशाप्रकारे हाताळाल? पहिलं ऑप्शन, तुम्ही बाजूला उभे राहाल आणि प्रशांतला परिस्थिती सांभाळू द्याल. नाही. तुम्ही मध्यस्थी करून परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळण्याचा प्रयत्न कराल. ओके. प्रशांतच्या वतीने तुम्ही माफी मागाल आणि पुस्तकाची किंमत अदा करण्याची तयारी दाखवाल. ठीक आहे, चांगला पर्याय. तुम्ही प्रशांतच्या भावाला फोन कराल आणि तुम्हाला या परिस्थितीतून सोडवण्याची विनंती कराल. आता तुम्ही जर व्यवस्थित वाचलं तर पहिला ऑप्शन सरळ सरळ 0 मार्कावाला आहे. त्यानंतर तिसरावाला ऑप्शन जर बघितला की तुम्ही मध्यस्थी करून परिस्थिती सोडवण्याचा प्रयत्न कराल, हा सर्वात चांगला ऑप्शन आहे. आणि त्यानंतर बाकीचे 2 ऑप्शन येतात.
पुढचा वाला प्रश्न बघा. एका महत्त्वाच्या सरकारी प्रकल्पासाठी जमिनीचे संपादन सुरू आहे. या प्रकल्पामुळे राज्याचा विकास होणार आहे, परंतु स्थानिक शेतकरी आपल्या जमिनी देण्यास तयार नाहीत, कारण त्यांच्या उपजीविकेचा तो एक मार्ग आहे. तुम्ही भूसंपादन अधिकारी म्हणून काय कराल? जमिनीचा ताबा घेण्यासाठी पोलिसांची मदत घ्याल, कारण प्रकल्प राज्याच्या हिताचा आहे. ठीक आहे. कमी वाटते हा. शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करून प्रकल्पाची जागा बदलण्याची शिफारस शासनाला कराल. ठीक आहे. शेतकऱ्यांच्या सभा घेऊन त्यांचा बाजारभावापेक्षा अधिक मोबदला, पुनर्वसन, प्रकल्पात रोजगाराच्या संधी याबद्दल चर्चा करून त्यांचे मन वळवाल. चांगला ऑप्शन आहे. जे शेतकरी विरोध करत आहेत त्यांना नोटीस पाठवून कायदेशीर कारवाईची भीती दाखवाल. ठीक आहे. हा तर शून्यवाला ऑप्शन आहे. तिसरावाला ऑप्शन सर्वात चांगला आहे. त्याच्यामध्ये 2.5 मार्क आपण त्याला देऊ शकतो, कारण की यामध्ये शेतकऱ्यांची सभा घ्यायची, त्यांना मोबदला द्यायचा आहे, पुनर्वसन, रोजगार संधी या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे एक अतिशय चांगला पर्याय आहे. त्यानंतर ऑप्शन 2मध्ये त्याच्यामध्ये भावनांचे आदर करून शिफारस करतो आहे गव्हर्नमेंटला, म्हणून 1.5 मार्क. आणि पहिला पोलिसांची मदत घ्यायची आहे आणि व्यवस्थित गोष्टी करायच्यात म्हणून 1 मार्क आहे. सो आपल्याला इथे पण आपल्याला शून्यवाला जो ऑप्शन आहे तो एलिमिनेट करायचा आहे. बाकीचा कुठलाही ऑप्शन आपण सिलेक्ट केला तरी आपल्याला मार्क पडणार आहेत. अशा प्रकारे आपले राज्यसेवा 2026मधील सीसॅटचे मॅथ्स आणि रिझनिंग प्लस डिसिजन मेकिंगचे 30 प्रश्न सोडवून झालेले आहेत. पॅसेजवरचे प्रश्न सोडवायचे आहेत का हे मला कमेंट करून सांगा. तुमच्या जर कमेंट्स आल्या तर मी ते नक्की सोडवेल. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. काही प्रश्न असतील तर कमेंट करा. आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.